नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड, भिवडी, तालुका पुरंदर, आपले सरकार सेवा केंद्र चालक। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा अतिशय महत्त्वाचा विषय मी घेणार आहे मित्रांनो। बरेच लोक, बरेच शेतकरी मला विचारतात की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला पुरंदर शेतकरी विशेष असं नाव दिलेलं आहे, तर या चॅनलमध्ये फक्त शेतकऱ्यांचेच विषय होणार का? पण तसं नाही आहे मित्रांनो। मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे की इतरही महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये दाखवले जाणार आहेत। तर लक्षात घ्या, याच्या अगोदरही मी व्हॉट्सअपसाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे। व्हॉट्सअप हॅक होतो, त्या अनुषंगाने मी व्हिडिओ टाकलेला आहे। तर तशाच प्रकारे आता आपला टेलिग्राम देखील हॅक व्हायला चालू झालेला आहे। आपला मोबाईल आणि आपला टेलिग्राम किंवा आपला डेटा किंवा आपला व्हॉट्सअप हे सुरक्षित ठेवण्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर हे सुरक्षित ठेवण्यासाठी काय सेटिंग करायच्या त्या मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, आपण पाहूया आता टेलिग्राम आणि व्हॉट्सअप डेटा आपल्या हॅकर्सपासून कशा प्रकारे सुरक्षित ठेवायचा। आपण सेटिंग्स पाहूया। टेलिग्रामवरती क्लिक करा। टेलिग्रामवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला टेलिग्राम ओपन होतो। काही दिवसापूर्वी मला हॅकरचा मेसेज आला होता। हॅकरचा मेसेज जो आहे तो तुमच्याच रिलेटिव्हच्या नावाने तुम्हाला येतो, लक्षात ठेवा, पण त्यांचा मोबाईल नंबर वेगळा असतो। तर मी हा हॅकरचा मेसेज ओपन करून तुम्हाला दाखवतो। इथे क्लिक केल्यानंतर रिलेटिव्हचं नाव असतं आणि त्या नावाने तुम्हाला हाय येतं आणि देअर आर फोटोज ऑफ यू ऑन द वेबसाईट असं येतं। म्हणजे तुमचे काही फोटोज ह्या वेबसाईटवरती आहेत असं तुम्हाला तिथं मेसेजमध्ये आलेलं आहे। मग त्यामुळे तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करता, त्या वेबसाईटवरती क्लिक करायला जाता। पण मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं नाहीतर तुमचा टेलिग्राम हॅक होईल। त्याच्यामध्ये बघा, मी लगेच त्यांना मेसेज करून विचारलं, क्वेश्चन मार्क केला आणि नक्की ही कोणती लिंक आहे असं विचारलं। तर त्यांनी मला काहीच रिप्लाय दिला नाही आहे। मी त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मला लक्षात आलं लगेच की हे हॅकर्सची लिंक आहे। तर मी तुम्हाला दाखवतो लिंकवरती क्लिक केल्यानंतर काय होतं ते। तुम्ही क्लिक करू नका। इथे लिंकवरती मी क्लिक केलं, OTP येईल आणि तो OTP तुम्हाला तिथे टाईप करायला सांगतो। त्यावेळेस तुम्ही जर OTP टाईप केला तुमच्या मोबाईलमध्ये तर तुमचा पूर्ण मोबाईल हॅक होऊन जातो। तर लक्षात ठेवा। तर मी हे क्लोज करतो डायरेक्ट। जर तुमचं असं काही झालं तर OTP विचारला तर OTP टाकू नका, ओके, आणि बॅकवरती क्लिक करायचं। आता अशा प्रकारे येतं आणि मी तुम्हाला नंबर दाखवतो। आता इथे मी त्या नावावरती क्लिक करतो। आता हा नंबर बघ, हा युनायटेड स्टेट्सचा नंबर आहे, बाहेरगावचा नंबर आहे, +86 आलं आहे बघा इथे। तर अशा प्रकारे हॅकरचा नंबर आहे। बॅक करतो मी पुन्हा। आता ठीक आहे, आपण सेटिंग पाहूया। अशा प्रकारे येतं, तर सावध राहा। सेटिंग आपल्याला कशी करायची तर ह्या 3 लाईन्स जे आहेत तुम्हाला लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला इथे क्लिक करायचं, टेलिग्रामच्या बाजूला। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रायव्हेट अँड सिक्युरिटी असं ऑप्शन आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर प्रायव्हेट अँड सिक्युरिटी याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन असं दिसतं। या स्टेप व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा आणि इथं सेट पासवर्डवरती क्लिक करा। इथे आपण पासवर्ड सेट करा। मी इथे पासवर्ड टाकतो। इथे फॉरवर्डवरती क्लिक केलं की पुन्हा तुम्हाला तोच पासवर्ड टाकायला सांगतो। पुन्हा तोच पासवर्ड तुम्ही तिथे टाईप करा। हिंट विचारली, तुम्हाला जर हिंट टाकायची असेल तर हिंट ही टाकू शकता, नसेल तर स्किप करा। नाही टाकली तरी चालेल, मी इथं स्किप करतो। विचारलं आहे तुम्हाला जर मेल ID टाकायचा असेल तुमचा तर तुम्ही मेल ID पण टाकू शकता, ओके। तर मी तो पण स्किप करतो आहे, मला मेल ID टाकायचा नाही आणि पासवर्ड सेट झाला आहे। रिटर्न टू सेटिंग। तर अशा प्रकारे तुम्ही हे सेफ राहू शकता, ओके। आणि तुम्हाला पासवर्ड नको असेल तर चेंज पासवर्डच्या खाली तुम्हाला डिसेबल पासवर्ड पण ऑप्शन आहे, डिसेबल पण तुम्ही करू शकता आणि चेंज करायचं असेल तर चेंज पण करू शकता। इथं सेट रिकव्हरी ईमेल पण आहे, म्हणजे जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर तुम्ही तुमचा मेल ID तिथे जर टाकला असेल तर तुम्ही तो रिकवर करू शकता पासवर्ड। बॅक करतो मी इथे। बॅक केल्यानंतर आणखी एक सेटिंग तुम्हाला दाखवतो। त्याच्यामध्ये डिव्हाइस 2 दिसतंय, ओके। इथे PCचा आणि मोबाईलचं सिम्बॉल दिसतं। इथं मी क्लिक केलं याच्यावरती तर याचा अर्थ काय होतो, 2 म्हणजे आपला टेलिग्राम
दुसऱ्या डिव्हाइसमध्ये कोणता तरी चालू आहे, तर ते इथं आपण क्लिक करून पाहू शकतो. माझं इथे कुठे ॲक्टिव्ह सेशन कुठं चालू आहे, ओपेरामध्ये चालू आहे. म्हणजे मी माझं डिव्हाइस आत्ता सध्या ओपेरामध्ये चालू ठेवलं आहे, म्हणजे माझ्या PC मध्ये हे चालू आहे. जर समजा तुम्ही असं कुठे चालू ठेवलं नसेल तर ते तुम्ही बंद करा. बंद करण्यासाठी काय करायचं आहे, ओपेरावरती तिथे क्लिक करायचं, ओपेरा किंवा दुसरं कोणतं OSचं नाव येईल, इथे तुम्हाला टर्मिनेट सेशनवरती क्लिक करायचं आणि पुन्हा टर्मिनेटवरती क्लिक करायचं. हा तुम्हाला विचारा आर यू शुअर यू वॉन्ट टू टर्मिनेट दिस सेशन, तर टर्मिनेट करून टाका. झालं, बंद झालं. आता मी पुन्हा बॅकवरती गेलो, बघा इथे डिव्हाइस 1, म्हणजे हे काय झालं, आता आपलं एकच डिव्हाइसमध्ये चालू आहे. तर अशा प्रकारे आपण ही सेटिंग करू शकतो. मित्रांनो, मी आता तुम्हाला व्हॉट्सअप सेटिंग कशी करायची ते पण दाखवतो याच व्हिडिओमध्ये. तर व्हॉट्सअपवरती क्लिक करा, याच्या कोपऱ्यामध्ये 3 डॉट्सवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. सेटिंग्सवरती क्लिक केल्यानंतर इथे अकाउंटमध्ये जायचं आहे, लक्षात ठेवा. अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यावरती इथे पण तुम्हाला सेम ऑप्शन दिसतं. 2 स्टेप व्हेरिफिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे टर्न ऑन दिसते, इथे टर्न ऑनवरती क्लिक करायचं. टर्न ऑन जो कोणता तुम्हाला पासवर्ड टाकायचा असेल तो तुम्ही टाकू शकता, तुमच्या लक्षात राहील असा. आणि सेव्हवरती क्लिक करा. सेव्हवरती क्लिक केलं आणि इथं पिन सेट म्हणून आलेलं आहे, म्हणजेच तुमचा हा पिन सेट झालेला आहे. मी बॅकवरती जातो, पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे. आता पुन्हा इकडे 3 डॉटवरती क्लिक केलं आणि इकडे तुम्हाला पुन्हा ऑप्शन काय तर लिंक डिव्हाइस, त्याच्यामध्ये पण माझा व्हॉट्सअप दुसऱ्या PC मध्ये चालू आहे, म्हणून इथे तुम्हाला ओपेरा विंडोज असं इथे दाखवलेलं आहे आणि कधी ॲक्टिव्ह आहे काय डिटेल तुम्हाला दाखवलेलं आहे. जर तुम्हाला हे नको असेल, जर तुम्ही हे लिंक करून ठेवलं नसेल तुमचं व्हॉट्सअप कुठे, तर इथे क्लिक करून इथे लॉग आउट करू शकता. तर मित्रांनो, आता आपला टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि तुमचा मोबाईलचा डेटा आणि मोबाईल दोन्ही ह्या सगळ्या गोष्टी सुरक्षित झालेल्या आहेत. तर ह्या सेटिंग लवकरात लवकर सर्वांनी आपापल्या मोबाईलमध्ये करून घ्या आणि आपल्या पुरंदर शेतकरी विशेष ह्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.